नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा. मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली गट्टा या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तर आज आले मी आमच्या गच्चीवर. तर मी आज तुम्हाला आमच्या गच्चीवरून आजूबाजूचा परिसर व निसर्गरम्य दृश्य असं दाखवणार आहे. छान आहे असा व्ह्यू, तुम्ही बघालच. तर चला दाखवते तुम्हाला. जरा पाऊस चालू आहे, थोडा वेळ जरासं थांबते. तर हे आहे आमच्या गच्चीच्या समोरचं छान असं नैसर्गिक दृश्य. तुम्ही बघू शकता, हे छान दृश्य आहे. तर इकडे आमच्या धरणाचे 3 दरवाजे आहेत. समोर दिसते तुम्हाला, हा धरणाचा कठडा आहे, चिकोत्रा धरणाचा. आज वातावरणही खूप छान झालेलं आहे. पावसाळ्यात व हिवाळ्याचं वातावरण अगदी खूप खूप छान असतं इकडे. इकडे बघाल तर तुम्हाला हिरवळच दिसेल. तर आमच्या घराच्या समोर एक घर आहे आणि माळ्यांचं, आणि त्याच्या बाजूला तुम्हाला दिसते ते लाडवाडी आहे. इकडे लाडवाडी सगळ्यात आधी त्यांनी इकडे घरं बांधलेली आहेत. लाडवाडी आमची खूप फेमस आहे. मुंबईचे सर्वजण आले की खूप धिंगाणा असतो तिकडे. तर इकडे बघू शकताय, थोडीफार शेती केलेली आहे. शेतवडच आहे, म्हणजे शेतामध्येच ही घरं बांधलेली आहेत. म्हणजे आता ब्लॉक पडलेले आहेत इकडे, त्यामुळे आता ह्या 2-3 वर्षात ही घरं झालेली आहेत. ह्या 2 वर्षात ही 5 घरं झालेली आहेत. नाहीतर आमच्या घराच्या मागूनही डोंगर दिसता, पूर्ण दिसता आम्हाला. म्हणजे काहीच नव्हतं ना. आत्ता गच्चीवरून गेलं तर एवढं आम्हाला दिसत नाही बॅक साईडचं. बॅक साईडचं पण दृश्य अगदी छान आहे, अगदी मस्तच आहे. ही आमची गच्ची. तर आपण घराच्या डाव्या बाजूला जाऊया. समोरच आमचं शेवग्याचं झाड. तर तुम्हाला समोर दिसते ती एक प्राथमिक शाळा आहे. त्यानंतर ते लगतच समोर आहे ते आमचं झुलपेवाडीची ग्रामपंचायत आहे. आणि त्याच्यानंतर जे येलो कलरचे तुम्हाला हे दिसते, म्हणजे बिल्डिंग टाईप, ते अंगणवाडी आहेत 2. आणि त्याच्याच बाजूला एक व्यायामशाळा आहे, ते अजून सुरू झालेली नाही. तर मुलं शाळेतून जात आहेत, शाळा सुटलेली आहे. आमच्या शेवग्याच्या झाडाला पण भरपूर शेवगा लागतो. तर अशी आहे आमची घरची गच्ची व आजूबाजूला असणारं छान असं नैसर्गिक दृश्य. कुठं आम्हाला बाहेर जायची पण गरज नाही. छान असं, म्हणजे लोक असं मागतात की आमच्या घराच्या बाहेर असं असावं, फिरायला जाताना म्हणजे अशी लोकेशन असावी असं सगळ्यांना वाटतं. पण आम्हाला रोज असं घरच्या घरी असलं छान वातावरण भेटतं. म्हणजे मी नशीबवान आहे. इकडे बाजूलाच घनदाट असं जंगल, म्हणजे डोंगरच आहे, दाट असं म्हणजे जंगलच आहे. आणि 4-5 किलोमीटर जर तुम्ही पुढे जाल ना, तर घनदाट जंगलच आहे तिकडे. इकडे वनरक्षक विभाग पण आहे. जिथेपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला डोंगर व तेथील झाडे व हिरवळच दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आमच्या घरच्या गच्चीवरून छान असं दृश्य, निसर्गरम्य दृश्य दिसतं रोजच. तर काहीतरी असा कंटाळा वगैरे आला, काय म्हणजे मूड नसला, तर मी छान असे टेरेसवर येते आणि छान असा निसर्ग रम्य वातावरणाचा आस्वाद घेते. खूप खूप छान वातावरण आहे. असलं छान दृश्य बघण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याचंही गेलं नसलं तरी चालेल.
खूप छान वातावरण आहे. खूप खूप छान आहे. असं डोंगर कपाऱ्यात असं वसलेलं छान असं आमचं झुलपेवाडी गाव आहे. खूप छान आहे. चिकोत्रा धरण ही आमचं खूप छान म्हणजे खूप जण व्हिजिट करतात. तुम्हीही करू शकता. आजरा तालुक्यातील झुलपेवाडी धरण म्हणजे चिकोत्रा धरण भरपूर जणांना माहीत आहे. जर तुम्हाला जरी माहीत नसेल तर नक्की व्हिजिट करून आमचं धरण बघायला या. येथील छान निसर्गरम्य वातावरण बघायला या. खूप छान तुम्हाला वाटेल. तर तुम्ही आमच्या गच्चीवरून जे दृश्य तुम्हाला निसर्गरम्य दिसलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून प्लीज प्लीज सांगा. व माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका व मला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.